आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आषाढी एकादशी निमित्त गोरेगावातील प्रसिद्ध नाईकवाडी येथील देवळात तुळस सर्वप्रथम सर्व दर्शकांना मी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, मनसेच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी स्थानिक भाविकांकरता आयोजित करण्यात आलेले आहेत। आज केतनच्या माध्यमातून इथे आपण बघतोय की एक मनसेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा स्टॉल इथे उभा करण्यात आलेला आहे। आणि या गोरेगावातल्या बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी छत्री वाटप केतनच्या माध्यमातून आणि मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि त्याचा लाभ भाविक सुद्धा या ठिकाणी घेत आहेत। त्याचबरोबर मनसेच्या माध्यमातून इथे जो बाजूला स्टॉल लावलेला आहे तिथे विविध काही अशी चांगली पुस्तकं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, त्याचा आस्वाद भाविक या ठिकाणी घेऊ शकतात। बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने अंकित प्रभू असतील, बंड्या देसाई असतील किंवा आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे सर्व शाखा प्रमुख असतील, त्यांच्या माध्यमातून फळ वाटप आणि खिचडी वाटप तसंच तुळशी वाटपाचा सुद्धा स्टॉल लावण्यात आलेला आहे। आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं उत्साहाचं वातावरण त्यानिमित्ताने या विठ्ठल रखुमाई मंदिर गोरेगाव पूर्व या भागामध्ये आहे। परत एकदा मी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खास करून माईक समोर आलाय म्हणून एक लोकांना आवाहन सुद्धा करतो। उद्या रविवार दिनांक 26 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जो आहे शिवाजी पार्कामध्ये उद्यान गणेश याच्या बाजूला तिकडनं राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक महामोर्चा त्या ठिकाणाहून निघणार आहे उद्या सकाळी 10 वाजता। तरी मी या निमित्ताने पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। साधारण सकाळपासून 1000 ते 2000 भाविक इथे येऊन गेलेले आहेत। त्यांच्यासाठी अल्पहाराची आणि वरिष्ठ नागरिकांसाठी आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। आणि त्यापैकी मी तर म्हणतो की लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या कार्यक्रमाला दिला आहे। अनेक आमचे विभागाचे आमदार आणि भविष्याचे आमचे खासदार अमोलजी कीर्तीकर आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि जसं त्यांनी सांगितलं की येणाऱ्या उद्याच्या रविवारी आपल्या कच्च्या बच्च्या लहान मुलांच्या भविष्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांचा जो एकत्रित मोर्चा होणार आहे त्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी पार्क इथे मोठ्या संख्येने जमा, असं माझं आव्हान असतं। रामकृष्ण हरी। आज आषाढी एकादशी निमित्त नाईकवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये मोठ्या भक्तिभावाने लोकांची गर्दी झालेली आहे। आज सर्व भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत। त्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सर्व भाविकांना खिचडी वाटप, त्याचप्रमाणे तुळशीचं गृहपाठ वाटप केलेलं आहे। त्याचप्रमाणे मनसेतर्फे इथे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, त्याबरोबर अल्पहाराची पण व्यवस्था त्यांनी केली आहे। अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खरं मनपूर्वक अभिनंदन करण्याचं आहे। आणि या तुमच्या माध्यमातून आम्ही उद्याचा निरोप आम्ही देऊ इच्छितो की उद्या शिवसेना आणि मनसे या दोघांचा संयुक्त मोर्चा शिवाजी पार्क येथून आम्ही सुरू करणार आहोत। यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या नीट ज्या परीक्षेच्या ज्या पेपरफुटी झालेल्या आहे त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या सोबत आम्ही उभे आहोत। आणि यासाठी तुम्ही सर्वांनी या मोर्चाला आवर्जून उपस्थित राहा एवढंच आपल्यातर्फे या विनंती।